वॅगनार वाले आमचे काका वॅगनार वाले. हे बी ऑफ करतोय. वॅगनार आमची काका लय भारी वॅगनार आमची. सगळेच वॅगनार वाले वाईट नसतात. डिकटाक 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 डिक. अरे तिथे तर पैसे घ्यायचे, कुठे गेले पैसेवाले? आता नाहीत वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल OS फिल्म्समध्ये. अरे पेट्रोल पंप बंद आहे वाटतं. आता तर पेट्रोल पंप बंद होतं. ठीक आहे, आता का लोणावळा जाऊन भरायला लागेल. हो आधी खोपोलीत जाऊयात, बाकी आपल्या ग्रुपला भेटूयात आणि मग तिथूनच पुढच्या गोष्टी करू, आहे का नाही. इथं आमचा गोद्या तशी बलक लावा खालतोय. मी वाजून किती गेलेत? 6:45. आणि तिकडे गौरव आणि त्याचे मित्र वगैरे सगळे उभे आहेत, त्यांना भेटून आलो आधी. हा अर्ली क्लास. वा 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 वा. हे बघा मित्रांनो, सुपर्ब ना. असं वाटतं सोलो राईडला चालू, बाकी सगळे मागे आहेत. हे बघा ना यार, काय दुःख आहे. भले 10 वेळा या नाही तर 1 वेळा या, पण हे निसर्गाची सौंदर्यता आहे ना यार, दरवेळेस तुम्हाला एक अनुभव देऊन जाते. तर डेल्ला ॲडव्हेंचरच्या इथे येऊन पोचले आपण आणि इथून पुढून आता स्टार्ट होईल आपला राजमाचीचा ट्रेल. मित्रांनो हे बघा, राजमाचीचा पूर्ण ट्रेल सुरू झाला आहे इथून पूर्ण. आता थोडंच पुढे गेले की चिखलचा रोड चालू होईल इथून. तू घेतोय का त्याला? चला आता. मित्रांनो मी काही करत नाही, फक्त उडवतोय गाडी. अरे तिथे तर पैसे घ्यायचे, कुठे गेले पैसेवाले? आता नाहीत वाटतं. हो पडलो आता. भाई ऑफरोडिंग सीखना पड़ेगा और भी. ओके ओके ओके. मित्रांनो बघा गाडीची हालत आणि माझ्या शूजची हालत. बाप रे. दे दनादन नुसतं दे दनादन. मस्तपैकी ड्रोन वरती पाठवलाय हवे ते, आणि शिंदे मागे बसून शॉट्स घेते ड्रोनचे प्रॉपर. समोर बघा धबधबा. लास्ट टाइम आपण आलो होतो ना, तेव्हा अक्षय आणि मी दोघंच आलेलो, आणि तेव्हा पण बोललेलो की
360 वगैरे होत नाही, 360 नव्हतं, नॉर्मल गोप्रो होतं आपल्याकडे आणि फोनमध्ये शूट करत होतो. ते पण गाडी नवीनच होती आणि आता सगळ्या वस्तू घेऊन आलो आहे. तेव्हा पण इथेच उभं राहून बोललेलो की नेक्स्ट टाईम येईल ना तेव्हा ड्रोन घेऊन येईल आणि घेऊन आलोच. हा बघा खाली इथे धबधबा आहे. आता मला एक्झॅक्टली माहीत नाही कातलधारा धबधबा कुठे आहे, पुढे की इकडे की पुढे अजून मागे राहायला काय माहीत नाही. जर झालं पण माझं ना हे शूज घालून आलो मी, रायडिंग शूज, त्यामुळे मला काही ट्रेकिंग करता येणार आहे. बघूयात. बुलेटचे गेले का? आहे ना, थोडीफार आहे ना. कुठे आहे तुम्हाला? मुंबई? हा पुढे गेल्यावर सगळं भेटेल. हां तुम्ही गावात जाताय? हां आता चाललोय आम्ही आताची. तो कसला वाकला खाली. मी पटकन वरती घेतली. हा ये सही आहे, ये सही आहे. एक नंबर. किती बॅटरी उरले? तर कसे वाटले ड्रोन शॉट? अर्धे ड्रोन शॉट ओमकारने घेतलेत, म्हणजे आपल्या शिंदेने, आणि अर्धे मी घेतलेत. तर नक्की कमेंट करा आणि सांगा ड्रोन शॉट कसे वाटले. आणि इकडचा व्ह्यू बघा राव, काय क्लास आहे. नुसतं दुखत सगळे डबल सीट आहेत, फक्त आमचा गोदर एकटा. बरोबर रे श्रेयस, बरोबर एकटा चालवणार तू. बरोबर आहे. वॅगनर वाले आमचे काका, वॅगनर वाले काका आमचे, वॅगनर वाले. आणि व्हिडिओ चालू कर, आमची व्हिडिओ घे. आता इथून मज्जा आहे, एकदम मज्जा. इथून गौऱ्या, इथून काढ, इथून मजा आहे. आता इथून बघ, फक्त मजा बघ सगळ्यांची. त्याच्या हागणार आहेत बघ. गोद हागला आमचा. सर्वायवल. चल 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 चल. ए लगेच उचल. एबीएस ऑफ करतोय. थांब एक मिनिट. अरे काय कोण
ती पण अडकली बघ. ती पण अडकली बघ. इथं फ्रंट व्हील ड्राईव्ह गाड्यांचं कामच नाही रे. अरे तो मोठा दगड अडकला रे खाली, त्याने चाक स्पिन झाला आणि याला घेऊन झोपलो डायरेक्ट खाली. ही बघ ही चप्पल अडकली. पाय टेकून काय आईच्या गाड्या. अरे हा काय काढायला गेला का आता गाडी? आपण रायडर आलाय. गोगल गाय, गोगल गाय, श्रेयस. आपण बोलतो श्रेयसोबत पिलियन नाही, पण श्रेयसोबत एक पिलियन आहे छोटीशी. आता हिला घरी पण घेऊन जाऊ आणलीच तशी. हे चल 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 जरा शॉर्ट, हे कंटेंट भेटेल. तर आता आहे ना, मी जिथं पडलो ना तिथेच ती नेक्सॉन अडकली आहे आणि त्याच्या मागे अजून एक नेक्सॉन येते का वॅगनर काहीतरी आहे. आणि आमच्यातला जो आब्या ज्याची एक्सप्रेस आहे ना, तो गेला आता नेक्सॉन काढायला. जाऊ दे. थांब अडकली दगडे. हा बस इकडून घे इकडून. अरे दुसऱ्या गाड्यांना पण जागा लागेल ना रे अभ्या, दुसऱ्या गाड्यांना पण जायला लागेल का? ठेवून दिले तर काय होईल, ती चढल कधी? एसी ऑन होती बघ, ट्राय कर एकदा. नेक्सॉन झाली, आता आहे वॅगनार वाले. वॅगनार आमची काका लय भारी, वॅगनार आमची. सगळेच वॅगनार वाले वाईट नसतात. डिकटाक डिक. वॅगनार वाले भाऊ आपल्या मनात बसतात. नेक्सॉनच चढू नाही शकली. आपलं राहील ना, आपलं राहील. चला, त्याने गिव्हअप केला रे, तो नाही का चढवणार होता. ड्रायव्हिंग स्किल आणि गाडीचं वेट पण मॅटर करतं रे. वॅगनार वाले आमचे काका, वॅगनार वाले. थांब त्यांना येऊ दे, बाकी कोणच नाही आलं अजून. व्ह्यू बघ, व्ह्यू. गोद्या उभा राहतोय. आजीचे गोद्या. हाय जो गेरच नाही टाकला. अरे गिअर का टाकत आहे मी? आईच्या गावात ओमकार आहे बघ. बापरे. पोचलो वरती. हे पोचलो आपण ओमकार पॉइंटला. इथे नाश्ता बिष्टा करू शकतो आपण. करायचंय का? तो काय कातळदारा तोच आहे. ठिकाण होतं का उभे, तो ब्रिज तिथं, तो समोर आपली होता, तो गाव होता, तो गाड्या नाही का तिथं आपण आपली केल्या का डोंगर पडलो असतो. पडलो नाही, मी ह्याच्यामुळे पडलो. ह्याचं वजन आहे ना मागे, सिंगल जेटाचं घेतलं त्याला. नाही, RTR वर नाही रे, RTR वरती नाही. हा
समोर इथून दिसणार नाही, पण समोर तिथे ना राजमाची किल्ला आहे आणि समोर कातळदरा वॉटरफॉल, तो पण इथून दिसत तर नाही. आणि वडेपाव खातोय मस्तपैकी. श्रेयस हे चुकीचं आहे, पण तू एकटा गाडी चालवतोय. जे लोक खाऊन गेले होते ना ते आम्हाला प्रत्येक साधारण वडापाव म्हणून आज चालू केलं. अच्छा अच्छा. गोप्रो पण 20%वरती आलाय, त्याला चार्ज करतोय. आतमध्ये ड्रोन पण चार्जिंग लावलाय आणि हे सगळे राजमाच्या ट्रेकला चाललेत. ओ हर्षदा वहिनी, हा तुमचा जो नवरा आहे ना, तो म्हणते की मी मुद्दामून पाठवली माहेरी तिला आणि आमच्यासोबत फिरायला रे. बघा घरी आल्यावर जर रजी घ्या क्लास. तिला आणणार नाही म्हणतो. हे टाकणार मी ब्लॉग मध्ये. आता इथं मस्तपैकी नाश्ता बिष्टा करून झाला आमचा. आता इथून पुढे तळ्याजवळ मंदिरात थोडं बघू पुढे कसं काय शूट करायला मिळते. पाऊस तर थांबला आहे, बघूयात. रोड बघा मित्रांनो, रोड. माझ्या बाईकची चैन आहे ना पूर्णपणे ढिल्ली झाली आणि काल रात्रीच मी ल्यूब केलेलं, सगळं ल्यूब गेलेलं आहे. सगळं म्हणजे पाण्याने हे झाले, गायब झाले, खडखडीत झाले, सुकं खडखडीत. काय आलं? हां गाड्या जाताना हळून या. गाड्या ऑफरोडिंगसाठी आपण जरा बोर्ड लावलेले आहे. हां हां हां. आता आल्यात काही त्यांना मागं पाठवायला सांगितलं त्यांनी. आणि काय होतं, फास्ट चालवल्या दगडी किंवा मोकळ्या लागते. वा काय व्ह्यू आहे बघा. हां तर माझ्या बाईक पार्क केल्या इथून बघा. अशा जिन्या आहे, जिन्यामध्ये सीट आहे दगडांची आणि रायडिंग शूजवरती मी चालतोय. बापरे खतरनाक मध्ये बघा. बघा किती सुंदर पाणी आहे ना. या मंदिराचं नाव गोधनेश्वर मंदिर असं आहे आणि सातवाहन काळातलं मंदिर आहे. मागे बघू शकता, तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये पण दिसलं असेल. पण पाणी बघा ना किती साफ आहे. आणि काय बोलतो मासे पण येत होते. हां काय हे बघा आतमध्ये. इथून आतमध्ये गेलात ना, इथे हे बघा अशी ही पिंड आहे. तर फायनली थोडासा ट्रेक करून पोचलेलो आम्ही बाईकपाशी. आता काय इथून निघण्याची तयारी. पुढे ना
थोडं काय दिसलं तर बघू, नाही तर डायरेक्ट घरी कळते. प्रॉपर झाडी आणि पाऊस चालू झाला आहे आणि रोड बघा. मला असं वाटतं गोप्रो काढून ठेवायला पाहिजे. भिजायच्या आत फुल पावसाळा आणि चिखल. येऊ येऊ. हे पण नवीन एक्सप्रेस ओमकार. हां बघायची होती ना, थांब बघत आपण. ही बघ नवीन एक्सप्रेस. तुला माहिती आहे का हिच्यात जेवढी पॉवर आहे ना तिच्यात तेवढी आहे. हां 210 आहे, पण ही जी 25 BHP त्याच्यात पण 25 BHP आहे. पण ही हलकी आहे. हां म्हणून बोलतो आत्ता नवीन आलेली कॅटेगरी तिची. मित्रांनो रोड बघा किती डेंजर झाला. हा बघा ऑफरोडिंगचा कमाल. चैन आहे ना पूर्ण म्हणजे घोडेच लागतात बघा चैनीचे. कालच रात्री मी ल्यूप केलं होतं. रोने को आ रहा है मेरे को अभी. हे इंजिन बघा कसं झालंय. आणि इथं बघायला ते खाली जाऊन पाण्यात मला आंघोळ करायची तर वाटते, पण नको जाऊ दे. वा मस्त ग्राफिक्स केलेच. कचकी आलाय, कचकी डायरेक्ट. दाबून ठेव. ए त्याला घे. तर मित्रांनो हा बघा गिअर लिव्हर कुठं आलाय. तुम्ही याच्या अगोदर व्हिडिओ बघितले असेल, गौरव पडला. तर मग आता ते घरी जाऊन मध्ये अरे उलटे गिअर पडत आहेत. हा जो गिअर लिव्हर आहे ना तो इथे असतो असा, आणि तो पडल्यामुळे तो झाला आहे उलटा. तर आता ते हा LN की बोल्ट खोलून हे दोन थोडे नट लूज करून मग त्याला ढिल्ला करून पुढे घ्यायला लागेल. बघू आता खोपलीतच गेल्यावर बाकी हालत बघा गाडीची. वाटते का नाही ऑफरोड केल्यावर की. हा ना ढकलत ऑफरोड करायला लागली असती, गिअर पडले नसते जर. एक मिनट. हां राजमाचून तशीच आणली गाडी. बँड झालं मग तू नसतं झालं. हा पडला ना घेऊन या साईडला तर ती हे पण बेंड झालं. हां तेच ते. अरे गिअर पडले उलटे तरी उलटे. हा ना त्याच्यावर ना गाठ उतरवला का. आहे ना मग चेन पण टाईट करून द्या ना तो बरोबर. खाली उतरले की हां नाही अहो ती वाजते आता पूर्ण. एकदम थोडीशी टाईट करून द्या मला. तर चेन ल्यूब आणि क्लीन करायची बाकी होती. आपण चेन टाईट तर तिथेच करून घेतली होती. थेट घरी येऊन जो झोपलोय, जो आराम भेटलाय बाबा बाबा. पूर्ण शोल्डर्स वगैरे दुखत होते कारण आपण ऑफरोड केली होती आपल्या बाईकवरती. तर त्यानंतर काहीच असं शूट नाही केलं, ब्लॉग एंड नव्हता केला. आणि हा डे 3 आहे आणि आज ब्लॉग इथे एंड करतो आहे. त्याचबरोबर अजून एका नवीन राईडची प्लॅनिंग सुरू आहे. लवकरच तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ बघायला मिळेल. या अगोदरचे व्हिडिओ शूट केलेला आपल्या रायगडावरची आणि आपल्या गणपती बाप्पाच्या म्हणजे मूर्ती बघायला गेलो त्याची, ती सुद्धा व्हिडिओ येईल. कसं काय आपल्या बिझी शेड्यूलमधून टाईम मिळतो आपल्याला आणि आपण त्याला एडिट करतो व्हिडिओज. तर ठीक आहे, ही व्हिडिओ कशी वाटली आणि ऑफरोडिंगचे शॉर्ट्स कसे वाटले आणि ऑफरोडिंग ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला ह्या नोटवरती आपण ही व्हिडिओ इथे सेंड करू. आणि तुम्हाला माहिती आहे या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला भेटत अशाच नवीन व्हिडिओमध्ये.